तर ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आता सुरुवात झालेली आहे। मेघना, शांततेत आंदोलन करावं असं आवाहन जरांगे पाटील यांनी आता आंदोलकांना केलेलं आहे। तर या सगळ्या संदर्भात केशव उपाध्याय यांची प्रतिक्रिया आली आहे, ऐकूया। ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मनोज जरांगे यांची मागणी आहे आणि या मागणीवरती उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्ष गप्प बसलेत। या मूग घेऊन गप्प बसणाऱ्या तिन्ही पक्षांकडे स्पष्टता मनोज जरांगे मागणार का, ही खरा आजचा प्रश्न आहे। खरं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचा श्री गणेशा देवेंद्र फडणवीस यांनी केला। वेगवेगळ्या मागण्या, मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी निर्णय हे देवेंद्रजींनी घेतले, मात्र आजही त्यांच्यावर टीका जास्त होते। मराठा आरक्षणाचं हे वादळ मेघना आपण या क्षणी पाहतोय। जरांगे पाटील कोणत्याही क्षणी प्रसार माध्यमांशी संवाद साधू शकतात। खरं तर आता काउंटडाऊन सुरू झालेला आहे। सरकारला अल्टिमेटम जो दिलेला आहे तो संपल्यानंतर जरांगे पाटील असं म्हणतायत की आजच्याच अंमलबजावणी करा, लगेचच माघारी फिरतो, पण जोवर अंमलबजावणी नाही तोवर हटणार नाही, विजयाचा गुलाल उधळणारच, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी जरांगे पाटील यांनी दिलेली आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडे। उमेश, आपण पाहतोय शांततेत आंदोलन करावं, मुंबईत जो चक्काजाम झालेला आहे तो पुढच्या काही मिनिटात मोकळा करावा, मुंबईत गर्दी करू नये, चक्काजाम करू नये। सरकारनं आपल्याला सहकार्य केलंय, आता आपली वेळ सरकारला सहकार्य करायची, असं आवाहन जरांगे यांनी केलेलं आहे। आता काय परिस्थिती आहे CSMT परिसरात? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा जी मुंबई महानगरपालिकेची जी मुख्य इमारत आहे त्याच्या बाहेरचा सगळा परिसर पाहिला तर संपूर्णपणे हे भगवं आंदोलन जे आहे ते सगळीकडे आपल्याला थडकलेलं पाहायला मिळते। सगळे रस्ते जे आहेत ते सगळे बंद झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अशा प्रकारे नक्कीच शांततेत आंदोलन सुरू आहे। मात्र सध्या जे नियम दिले होते की कुठल्याही वाहतुकीला त्रास होणार नाही, मात्र सध्याची जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते तर मुंबईतले हे जे मुख्य शहरातले रस्ते आहेत ते सध्या जाम झालेले आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास 1.5 ते 2 तासापासून इथून कोणतंही वाहन जे ते जाऊ शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जे आहेत ते आलेले आहेत, जरांगे पाटील यांना समर्थन देत आहेत, मराठा आरक्षणाची मागणी जी आहे ती लावून धरतायत। गेल्या अनेक वर्षापासून त्यांची मराठा आरक्षणाची ही मागणी आहे, मात्र सध्या ही पूर्ण झालेली नाहीये। केंद्र सरकार, राज्य सरकार आणि कायदेशीर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।